गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. मी तर एकदम फर्स्ट क्लास भारी आहे. तर सकाळी सकाळी मी बनवलं होतं आज पुरी, श्रीखंड आणि वाटाण्याची भाजी. बिकॉज गुढीपाडव्याचा श्रीखंड उरला होता, त्यामुळे म्हटलं पुरी बनवूया. कारण की श्रीखंड पुरीचा बेत जो असतो तो एकच नंबर कॉम्बिनेशन असतं. आणि गुढीपाडव्याला तर आपलं मेन असतं श्रीखंड पुरी पाहिजेच आपल्या ह्याच्यात. त्याच्यानंतर मी घरी पण बनवते, ते जास्त टेस्टी होतं. पण माझ्यापेक्षा जास्त किरण छान बनवते. मी त्याची रेसिपी नक्की शेअर करेल. प्लस आता नवीन नवीन घरात सगळ्यांची लग्न आहेत, तेव्हा तर मी जाईल तुम्हाला दाखवेलच. सो आज संध्याकाळी बनवायचं ठरलं होतं. सँडविच सगळं मी कट करून घेतलं होतं. बटाटा बीट उकडून घेतला, टोमॅटो कट करून घेतला, काकडी कट करून घेतलं. त्याच्यानंतर ब्रेडला असं कट करून घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यावर मी मस्तपैकी बटर स्प्रेड करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर चटणी येस, चटणी म्हणजे मेन खेळ असतो सँडविचमध्ये. चटणी भारी झाली की विषयच खोल. सँडविच पण भारीच लागतं, त्याच्यात काही प्रश्नच नाही. आणि ना आम्हाला स्पेशली मुलुंडचं सँडविच खूप आवडतं. खूप जणांना माहीत असेल, मुलुंडला एक मोठी अशी खाऊ गल्ली आहे आणि मी एकदा ती एक्सप्लोर करेलच. तेव्हा माझे पप्पांना नेहमी गेले ना मुलुंडला, ते आम्हाला नेहमी सँडविच आणतात. बिकॉज त्यांना माहिती आहे आम्हाला खूप जास्त तिथलं सँडविच आवडतं. पप्पा असतात शेवटी. त्याच्यानंतर मीच आज बनवायचं ठरवलं. सो त्याच्यामध्ये काकडी टाकली, त्याच्यानंतर कांदा टाकला, टोमॅटो टाकला, बीट टाकलं, बटाटा टाकला. तुम्हाला जे भाजी टाकायची तुम्ही टाकू शकता. येस, आणि बटाट्याची जी उसळ असते ना, त्याचंसुद्धा हे सँडविच होतं. हीच चटणी वापरून ते एकदम टेस्टी होतं. मी ह्या चटणीची रेसिपी ना नक्कीच देईल ना. माझ्याकडून थोडं घाईघाईमध्ये नाही ती रेसिपीची व्हिडिओ काढली गेली. बिकॉज माझं ऑफिस पण चालू होतं साईड बाय साईड आणि मॉर्निंग शिफ्ट होती, पण लेट लॉग इन केला. आज मजबूत टीयर ओरडला होता. सकाळी सकाळी लवकर लॉग इन करायचा टाईमवर बोलला आहे. सो उद्यापासून लवकरच लॉग इन करूया 6:30ला. सो काही टोस्ट केले, बिकॉज प्रतीकला टोस्ट केलेले आवडतात आणि मला नॉर्मल आवडतात. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.